नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे विद्या ब्लॉगमध्ये. खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपण बनवणार आहोत एकदम झकास, सुगंधी आणि टेस्टी भारी अशी मटर पनीर बिर्याणी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खास करून जेव्हा काहीतरी स्पेशल खायची इच्छा होते तेव्हा अगदी परफेक्ट आहे. चला करूया मग आपण. यासाठी मी मध्यम आकाराचे 2 कांदे, 2 टोमॅटो, अर्धी वाटी मटर, अर्धी वाटी दही आणि पनीर आहे हे 200 ग्रॅम, आलं लसूणची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पनीरचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. बघा, आता ह्या भांड्यामध्ये मी सर्व मिक्सिंग करायचं आहे. त्याच्यासाठी मी त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि सुहाना बिर्याणी मसाला तो टाकला. थोडेसे मिरचीचे तुकडे टाकले. हा मसाला टाकला आहे सुहाना मसाला आणि ते मिश्रणामध्ये पनीरचे तुकडे टाकून छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने घ्यायचे की पनीर तुटायला नाही पाहिजे यासाठी. आणि छान मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत ते छान मॅरिनेट होऊन जातं. आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत, बासमती तांदूळ. आता हे पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये तेजपत्ता, 2-4 लवंगाचे तुकडे, एक थोडा दालचिनीचा तुकडा, काळं मिरी असं टाकून छानपैकी ते मस्त ते 80% शिजवून घेणार आहे. आता इथे मी काजू वरून मॅरिनेट करण्यासाठी चांगले तोपर्यंत तेलामध्ये छानपैकी खरपूस असे परतवून घेतलेले आहेत. आता यामध्ये जिरं, राई, आलं लसूणची पेस्ट घालून छानपैकी त्याला तेलामध्ये छान असं खरपूस असं परतून घेते. त्यामध्ये मिरचीचे पण तुकडे टाकलेले आहेत. आता हे 2 मध्यम आकाराचे कांदे पण त्यामध्ये टाकून घेतले आणि कांदा छानपैकी लवकर नरम होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. टोमॅटो टाकून आता मी छानपैकी परतवून कांदा टोमॅटो छान परतवून घेतल्यानंतर त्याला चांगली टेस्ट पण येते. आता यामध्ये मी थोडेसे मटर पण घातले आणि मटर पण चांगले असे परतवून घेणार आहे. आणि मटर फ्रोझनच मटर आहेत, त्यामुळे ते शिजायला जेवढा जास्त वेळ लागत नाही. आता त्याला झाकण लावून थोडीशी वाफ काढून घेणार आहे. त्यामध्ये ते पटकन शिजून जातात. छानपैकी परतवून पुन्हा त्यामध्ये जे मी मॅरिनेट केलेलं पनीर होतं त्यामध्ये घालून छानपैकी परतवून घेणार आहे. जास्त परतवलं तर पनीरचे तुकडे होऊ शकतात, त्यामुळे हलक्या हाताने ते परतवून घ्या. आणि त्यामध्ये जे काय पाणी भांड्यामध्ये असेल ते थोडंसं धुवून मी त्यामध्ये टाकलं होतं. बघा किती छान असा त्याला कलर पण आलेला आहे. आणि आता थोडंसं त्याला परतवून मी एक छानपैकी वाफ काढून घेणार आहे. खूप मस्त आणि टेस्टी होते ही बिर्याणी. खायला खूप छान लागते. कधी आपल्याकडे काही प्रोग्राम असेल, बर्थडे असेल, नाहीतर कोणतरी पाहुणे गेस्ट आले असतील, तर ही बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि आवडली असेल तर नक्की मला सांगा. तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायची असेल तरी मला सांगू शकता तुम्ही. मी तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवू शकते. किती सुंदर झालेली आहे बघा. कलर पण मस्त आलेला आहे आणि मटर पण छानपैकी शिजलेले आहेत. त्यामध्ये फ्रोझन मटर असल्यामुळे मी घरामध्ये स्टोअर करत असते. मटरचा सीझन असला की मटर आणून ते फ्रोझन करून ठेवत असते. बघा किती छान त्याला आता उकळी पण आलेली आहे. आता आपले झालेला आहे मसाला तयार आपला पनीर. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. साखरने त्याला खूप छान टेस्ट येते. तुम्ही करून बघा, नक्की करून बघा. तुम्हाला जर साखर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी हरकत नाही, पण थोडीशी साखर टाकल्याने त्या ग्रेव्हीला एवढी छान टेस्ट येते ना. नक्की करून बघा कसं वाटतं ते. आता हे माझं सर्व मसाला तयार झालेला आहे. आता मला लेअर करून घ्यायचे आहेत. आता मी पहिल्यांदा पनीर टाकलं, त्यानंतर थोडा राईस टाकला, त्यानंतर परत पुन्हा मटर पनीरची ग्रेव्ही टाकली आणि हे पुन्हा एकदा दुसरा थर पण लावून घेतला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तळलेला कांदा पण लावू शकता, पण मी नाही केला. आमच्या घरामध्ये आवडत नाही ते, त्यामुळे ते काढून टाकतात, त्यामुळे मी केलेलं नाही आहे. आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली. आता पुन्हा दुसरा एक थर लावून घेते. आणि दिसायला पण किती छान दिसतं बघा. आणि चवीला पण फार टेस्टी आणि सुंदर झाली होती ही बिर्याणी. आणि त्याला मग सर्व काय व्यवस्थित थर लावून घ्यायचे. आता हा लास्टवाला थर आहे, त्याला मी आता भात व्यवस्थित सर्व पसरवून घेणार आणि कोथिंबीर वगैरे सर्व व्यवस्थित त्याला टाकून छानपैकी. आणि दिसायला पण किती टेम्पटिंग दिसत आहे बघा, किती मस्त वाटत आहे.
आता ह्याला मग कोथिंबीर वगैरे वरून मी मॅरिनेट करण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी त्याला थोडेसे होल करून घेणार आणि तूप पण टाकणार आहे. तूप थोडंसं आपण चम्मचने त्याला असे मधून असं होल सारखं करून तिथून तूप टाकलं ना, त्या बिर्याणीची टेस्ट अजून वाढते आणि खूप छान लागते. काजू पण तळलेले होते, ते पण मी वरून मॅरिनेट करून घेतलेले आहेत. बिर्याणी किती सुंदर दिसते बघा, टेम्पटिंग दिसते एकदम. आता मी चम्मचने बघा ते होल काढून त्यामधून तूप टाकणार आणि त्यानंतर झाकण ठेवून त्याला एक छानपैकी 10 मिनिटं दम देऊन घेणार. म्हणजेच आपण झाकण घट्ट लावून ठेवायचं. मी खाली तवा ठेवलेला आहे, कारण का कढई पातळ असली तर ते जळू शकतं. त्यामुळे खाली मी तवा ठेवलेला आहे, जाड भिडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे. मग त्यामुळे आपली बिर्याणी करपत नाही आणि व्यवस्थित छानपैकी त्याला खालचा तवा गरम असल्यामुळे त्याला दम पण छान लागतो. आणि मी आता झाकण ठेवून त्याला एक 10-15 मिनिटं मस्तपैकी दम हे करून घेणार. बघा किती छानपैकी वाफ पण आलेली आहे आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. बघा किती आणि इतकी मस्त आणि टेस्टी बघा. आणि एक एक भात असा सुट्टा सुट्टा वेगवेगळा झालेला आहे आणि बिर्याणी पण किती छान दिसत आहे बघा. गरमागरम बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. चला, माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपी घेऊन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.